तर आज आम्ही निघालेलो आहोत गावाला. आमच्या मामाच्या मुलीचं लग्न आहे, तर तिकडे भैया न्यायला आलेला आहे. चदरिया जीनी रे जीनी, हे राम नाम रस भीनी. चदरिया जीनी रे जीनी, अष्टकमल का चरखा बनाया, 5 तत्व की पूनी. 9-10 मास बुनन को लागे, 9-10 मास बुनन को लागे. मूर्ख मैली कीनी चदरिया झीनी रे झीनी, हे राम नाम रस भीनी. चदरिया झीनी रे झीनी, जब मोरे चादर बन घर आई, रंग रेज को दीनी. ऐसा रंग रंगा रंग रे ने, ऐसा रंग रंगा रंग रे ने. लाल लाल कर दीनी चदरिया, चदरिया झीनी रे झीनी, हे राम नाम रस भीनी. चदरिया झीनी रे झीनी. आता अशा पद्धतीने आम्ही गावी पोहोचलो. आज गुढीपाडव्याचा दिवस होता. या ठिकाणी गुढी उभारलेली होती आणि सगळी मुलं बाहेर खेळत होती. हे बघा. आणि तेवढ्यातच पाऊस यायला सुरुवात झाली. आता आम्ही जाणार होतो मामांच्या गावाला. त्या ठिकाणी श्रद्धाचं देवाच्या पाया पडायचं कार्यक्रम होता, त्याचबरोबर बांगड्यांचा सुद्धा कार्यक्रम होता. तर पाऊस तर पडत होता. आता थोड्या वेळ ही मुलं खेळत आहेत पावसामध्ये आणि त्यानंतर आम्ही जाणार आहोत पाया पडायला. मामांच्या गावाला जाणार आहोत. मस्त गारा पडत होत्या आणि मुलं सुद्धा आईस आईस म्हणून बर्फ वेचत होती. अशा गारा वेचत होती. सर्वांना गारा मिळाल्या होत्या. सगळेजण एकदम खुश झालेले होते. ए बस, ए या 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 पटकन या. बघू ए हात बघू सगळ्यांचे पुढं. छान छान. श्रद्धा काय आहे ते? पहिल्यांदाच घेतलंय ना तू हातात? काय आहे ते श्रद्धा? श्रद्धा स्नो आहे का? स्नो आहे का आईस आहे? नीट बघ. स्नो असा नसतो, आईस असतो. बघू, तू वितळून जातो तो. आता जवळपास अर्धा तास पाऊस पडला होता आणि त्यानंतर आता बघा पाऊस एकदम येतोय, थांबलेला आहे. बघा सगळीकडे मस्त थंडावा निर्माण झालेला आहे. एकदम थंडगार असं वातावरण झालेलं आहे. तर या ठिकाणी आम्ही आवरायला घेतलं आणि निघालो मामांच्या गावाला. तिकडे निघालोय. गाव देव आज पाया पडायचा आहे. निम्म्या वाटेपर्यंत पाऊस होता आणि त्यानंतर पाऊस नव्हता. मुलं सगळी पाठीमागे बसलेली होती. छोटी छोटी सगळी जण पाठीमागे बसलेली होते. आता आम्ही पोहोचलो. या ठिकाणी आम्ही गावामध्ये जस्ट पोहोचलेलो आहे. आता इथून कोणी कोणी भेटलेलं आहे आम्हाला. मामांची मुलं वगैरे भेटलेली आहेत छोटी छोटी. आम्ही निघालो मामांच्या घरी, ज्या ठिकाणी हा कार्यक्रम आहे बांगड्या भरण्याचा आणि
सगळे बघा एकदम गावदेवाचा जो कार्यक्रम आहे त्या ठिकाणी आम्ही सगळेजण निघालेलो आहोत. दादाने पण दुर्डी घेतलेली आहे. आता या ठिकाणी बघा हा इथं कार्यक्रम चाललेला आहे. हे आहेत माझे आजोबा. पप्पा त्यांना पाय कसा आहेत म्हणून विचारत आहेत. हे 97 वर्षाचे आहेत. 98 आता चालू झालेलं आहे. या ठिकाणी श्रद्धाच्या लग्नाची सुरुवात झालेली आहे. सुहासिनी इथं घातलेल्या होत्या त्यांनी, त्यावेळेचा हा बोर्ड लावलेला होता. आता या ठिकाणी बांगड्या भरण्याचा कार्यक्रम आहे. आम्ही जरा उशिरा आलेलो होतो त्यामुळे सुरुवातीला त्यांनी बांगड्या भरून घेतल्या होत्या. आता आम्हाला बांगड्या भरायच्या झालेल्या आहेत. या ठिकाणी लहान मुलींच्या बांगड्या बी सुरुवातीला भरून घेत आहेत. श्रद्धाच्या आणि मैत्रीच्या या ठिकाणी बांगड्या भरून झालेल्या आहेत. किती छान वाटतात बघा त्यांना. मस्त मज्जा येते दोघींना पण. दोघींना या दोघींच्या एक बांगड्या बघायचं चाललेलं आहे. माझ्या कशा आहेत आणि तुझ्या कशा आहेत. तशा तर दोघींच्या सेमच आहेत, पण आपलं असंच एकमेकींचं बघायचं चाललेलं आहे. एकदम दोघी खुश झालेल्या आहेत. आता आमचा बांगड्या भरण्याचा इकडे कार्यक्रम चाललेला आहे. आईचा, मावशींचा, वहिनींचा वगैरे. तर त्यांचं झाल्यानंतर मी बांगड्या भरायला घेणार आहे. तोपर्यंत म्हटलं इकडे जे जेवणाचं तयार करायचं चाललेलं आहे इकडे जरा बघून येऊया. इकडे आचारी मस्तपैकी चूल वगैरे पेटवून स्वयंपाक बनवत आहे. तर या ठिकाणी आचार्यांचा स्वयंपाक चाललेला आहे आणि मामा लक्ष देत आहेत. कसे कसे बनवत आहेत, काय करतायत. या ठिकाणी मामा थांबलेले आहेत आमचे. बघू. अरे वा 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 वा, छान छान छान. आता या ठिकाणी मी आजोबांसोबत गप्पा मारत आहे. त्यांच्या तब्येतीची वगैरे विचारपूस करत आहे. इकडच्या तिकडच्या गोष्टी करत आहे. पप्पा आणि मी अण्णांजवळ बसलेलो आहोत. इकडं मामांची लगबग वगैरे चालू आहे. तर या ठिकाणी बरेच जण म्हणत होते बांगड्या घातल्या नाहीत का अजून, म्हणून लगेच तोपर्यंत बांगड्या घालायला गेलो. इतरांच्या घालून झालेल्या होत्या. मावशींनी आणि मी पटापट बांगड्या घालून घेतल्या. आता या ठिकाणी श्रद्धा छान रेडी होऊन बाहेर आली. छान रेडी झालेली होती. लाल साडीमध्ये खूपच सुंदर दिसत होती. तोपर्यंत या ठिकाणी माझ्या पण बांगड्या घालून झाल्या. नमस्कार केला आणि मी पण गावदेव करण्यासाठी सर्वांसोबत निघाले. तर या ठिकाणी आमच्या एक आजी आलेल्या आहेत. आई, अण्णा आणि आजी इथेच गप्पा मारत बसल्या. तर या ठिकाणी मामी सुद्धा आईसोबत वगैरे गप्पा मारत बसलेले आहेत. तर या ठिकाणी श्रद्धाचं फोटोशूट चाललेलं आहे. घराच्या निसर्गरम्य वातावरणातच या ठिकाणी फोटोशूट करण्यात आलेलं आहे. आणि या ठिकाणी या ज्या ठरवलं दिसतात या सुद्धा आजूबाजूला उभ्या राहिलेल्या होत्या. कसं फोटोशूट चाललंय वगैरे बघत होत्या. तोपर्यंत या ठिकाणी जेवणाची पातेली मस्तपैकी आमटी, भाजी वगैरे यांनी भरत चाललेली होती. इकडे वाजंत्री मंडळी आलेली होती आणि या ठिकाणी फोटोशूट चाललेलं होतं. आता थोड्याच वेळात गावदेवासाठी सगळेजण निघणार होते. अशा पद्धतीने श्रद्धाचा बांगड्या भरण्याचा कार्यक्रम झाला आणि मस्तपैकी फोटोशूट झालं. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर स्वामीजींच्या कृपेने आमच्या फांदीवर मस्त चालले आमचे. धन्यवाद.